ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। 28 जानेवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास महाराष्ट्र आणि संपूर्ण देश सुन्न करणारी दुःखद घटना घडली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नेते अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये बारामती विमानतळाच्या जवळ निधन झालं आहे। श्रीगोंदा शहरामधील तरुण कार्यकर्ते आणि नागरिक आपल्या भावविश्वामधनं हळहळ व्यक्त करत आहेत। एक महान नेता, महाराष्ट्राचा सेवक, जनतेचा आवाज आणि समाजसेवा ही अगदी उर्मीनं करणारा नेता आपल्यामधनं आज निघून गेला आहे। दरम्यान या संदर्भात नागरिकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। सकाळी अतिशय महाराष्ट्राच्यासाठी हळहळ व्यक्त करण्याची दुःखद घटना महाराष्ट्र राज्यामधील बारामती या ठिकाणी घडलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे धडाडीचे एकदम नेते होते आणि सर्वश्रुत म्हणजे लहान मुलांपासून तर वयस्कर माणसापर्यंत जे नेतृत्व वक्तृत्व आपल्याला ऐकायला भेटत होतं, असे अजित पवार आज आपल्यात राहिलेले नाही आहेत। त्या अनुषंगाने श्रीगोंदा तालुक्यातील शनी चौकामध्ये आपण काही तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नमस्कार, काय सांगा ना, आज जे अजित पवारांची जी दुःखद घटना घडली त्यांच्या बाबतीत काय भावना आहेत आपल्या? अजितदादांची घटना जी घडली त्याने आम्ही अतिशय धक्कादायक घटना घडली निशब्द झालो आहोत। एवढा धुरंधर नेता आणि त्यांचा असा अंत होईल असं आमच्या स्वप्नातही वाटलं। आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळा दिवस आहे। जे काही थोडेफार नेते होते बोटावर मोडणारे, त्यात स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, अजितदादाचं नेतृत्व एकदम धडाकेबाज नेतृत्व होतं। त्यांच्यासारखी कार्यक्षमता असणारा नेता आज तरी महाराष्ट्रात नाही आहे। दादा गेल्यानंतर राज्याच्या राजकारणात राज्याच्या जनतेचं जेवढं नुकसान झालं आहे तेवढं त्यांच्या कुटुंबाचंही नुकसान झालं आहे। दादांना आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली। काय सांगा आज दुःखद वार्ता सर्वांच्या कानावरती पडली आणि अक्षरशः पूर्ण महाराष्ट्र हा दुःखाच्या सागरामध्ये बुडालेला आहे। कारण की अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय आपला वेगळा दरारा, प्रशासनावरती मजबूत पकड आणि महाराष्ट्रात ज्याला आपुलकीने खरोखरच दादा म्हणायचे ते म्हणजे अजितदादा होते। अजितदादा जसे बोलायचे तसेच तोलायचे। अजितदादांबद्दल अशा पद्धतीची दुःखद घटना होईल असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही वाटलं नव्हतं। पुत्र जन्मावयाचा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा असं मी या ठिकाणी म्हणेन। अजितदादांना मी माझ्या वतीने व शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादीच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली वाहतो। पूर्व पांडुरंगाने त्यांच्यासाठी प्रार्थना करतो। जय हिंद। नक्कीच एक उमदा नेता हा महाराष्ट्राने गमावलेला आहे। त्याच्या जे दुःख आहे ते सर्वच कार्यकर्त्यांसह इतर पक्षीय नेत्यांना कार्यकर्त्यांना देखील झालेला आहे। या बोलण्यासाठी आपल्याजवळ अजूनही काही तरुण कार्यकर्ते आहेत, काय सांगा? महाराष्ट्राचा दादा हरपला। आज महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा कोणी जर विक्रम केला असेल तर ते आदरणीय दादा आहेत। अचानक सकाळी कळलेली बातमी, त्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देशावर शोककळा पसरली। उत्तम प्रशासक आणि परखड मानणारे विचार मांडणारे अजितदादा आज आपल्यातून गेले। या जाण्याने महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि संपूर्ण देशावर आज ही शोककळा पसरलेली आहे। दादांच्या जाण्याने बारामती तर 100% मोकळी झालेली आहे, परंतु महाराष्ट्राचं सुद्धा फार नुकसान झालेलं आहे। मी माझ्या वतीने भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो। धन्यवाद। आज सकाळी 8:30च्या सुमारास अतिशय धक्कादायक बातमी या ठिकाणी टी व्हीवरती पाहिली। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं विमान लँडिंगच्या दरम्यान दुःखद असं निधन झालं। ही बातमी अतिशय सुन्न करणारी बातमी होती, कारण की दादांचं आणि श्रीगोंदा तालुक्याचं अतिशय एक जिव्हाळ्याचं नातं होतं। एक दादांचं जाणं म्हणजे एक महाराष्ट्रासाठी अतिशय मोठी हानी झाल्यासारखं या ठिकाणी वाटत आहे। दादांना या ठिकाणी श्रीगोंदा शहर असन, श्रीगोंदा शहरातल्या संपूर्ण नागरिकांच्या वतीने मी दादांना भावपूर्ण या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो।
नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. अतिशय संवेदनशील नेता हा महाराष्ट्राने गमावलेला आहे. C24 तास परिवाराकडून देखील आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.